मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर कसे आज बरे असणार आणि बराच रवा गोया. तर आता मी इलं बैठकीच्या हॉलच्या बाहेर आहे. जामसंडची जी बैठक आहे त्याच्या बैठकीच्या हॉलच्या बाहेर असं आहे. तर कशा केलंय तर श्रावणीची आता बैठक सुटलेली, मग त्याका घेऊन मी घराडे जातले आणि आज आपल्या जाऊचा एका फॅमिली बरोबर काहीतरी बाहेर. तर आम्ही ते बाहेर खंय जातला होता तुमका या व्हिडिओमध्ये बघूक मिळतला. आधी मी त्यांना विचारतले तुमका व्हिडिओ केलो तर चालत की नाही, आणि चालत असात तर ह्यो व्हिडिओ तुमच्या पुढे इलेलो हा. तर चला व्हिडिओमध्ये बघा ती कोण असतली फॅमिली, खंय आम्ही जातला, खंय खंय फिरतला होता तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतला. आणि तुमका जर गाडी बुक करूची असतात तर समोर तुमका त्याच्यानंतर एक नंबर दिसतात, तर त्याच्यावर फोन करून तुम्ही आपली गाडी बुक करू शकता. तर चला सुरुवात करूया या सुंदरशा व्हिडिओला. बघा मित्रांनो, अथर्व कोंडे आणि फॅमिली आहे त्यांची आज आपल्या बरोबर. तर आता हे बघा खाक्षी तिटो आहे आणि आहे ना, मी आता राईट मारून चावडीकडे जातले. चावडी म्हणजे चावडी चायनीज म्हणून तर फेमस हा. थोडक्यात दाबो तिट्यावर. तर चला हे बघा, ह्यो आता राईट मारतलोय. गाडी बघूया येता की नाही ती, आणि अकडे जातलोय. आपण चाललोय कुठेतरी फिरायला, तर यांच्यावर जाणार. आता कुठे कुठे आपण जाणार ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. एक छोटीशी ओळख घेऊया. नाव सांग. अथर्व कोंडे ना. गौरव टकले, रोहन तुर्डे, जयदीप कदम. किती शाखा. तर चला करूया ना सुरुवात. हो, गणपती बाप्पा मोरया. पहिलं पाहुणा आहे देवी ना. हा, आता थोडी सीट पुढे घे, आपल्याला दाखवलं. नाही नाही, कुठला तरी बेल्ट असतो तो जाईल, थोड्या वेळाने जाईल हवा. आता हा इलावणी आहे. आता समोर बघू शकता श्री देव गंगेश्वर पावनाई देवी म्हणून असं मंदिर आहे. तर चला तुमका पण दर्शनासाठी, जर गाडीतनं जेव्हा बाहेर उतरलं तर आपले महाराजांची आहे प्रतिमा, तर त्यांच्या समोरच बरोबर या मंदिरा. तर चला मंदिरात तुम्ही पण आता दर्शन घ्यावा माझ्याबरोबर. तर खूप जुनं असं मंदिर आहे आणि आता ह्याच्यामध्ये बदल पण होतो.
तर श्रीदेव गांगेश्वर म्हणून मंदिर आहे, मी पहिल्यांदा येत आहे, तर तुम्ही बघू शकतास. खूप छान असं मंदिर आणि आतमध्ये गेल्यावर एकदम अशी शांतता आणि थंडगार वातावरण असा, कारण बाजूक पाणी आहे त्याच्यामुळे काही थंडी असता. तर चला पाया पडान घेऊया. पहिलं स्पॉट आपलं झालेलो आहे पावनाई देवी आणि गांगेश्वराचं मस्तपैकी असं दर्शन घेऊन आता आपण जातला काय पोकरबावी. तर सगळ्यांकाच माहिती असतात, ज्यांका माहीत नाही त्यांना सांगते. तर पोकरबावीवर हा आपलो गणपती मंदिर आहे, अगदी पांडवकालीन गणपती मंदिर. तर त्याच दर्शनासाठी आता आपण जातला. तर हे सगळे फ्रेंड आहेत, तर त्यांच्यावर आज आपण फिरतला. आमच्या देवगडातलं ह्या मंदिर कोणाक माहीत नाही असो तर कोण होणार नाही, आणि जर कोण नवीन सबस्क्रायबर असत तर ते काही आज ह्या मंदिराचं दर्शन होतला, बाप्पाचं दर्शन होतला. तर चला जाऊया आपल्या पोकरभावच्या पांडवकालीन गणपतीच्या दर्शनाक. जरा सध्या काम चालू आहे, कारण गणेश जयंती आता जानेवारीत. मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो खाली. तर खाली कशासाठी, तर खाली येऊन तुम्ही बघा, जर तुम्ही हा इला नसाल तर नक्की तुम्ही हे दर्शन घेऊन खाली जावा. तुमका एवढा आवडताला ना, कशाक मी म्हणतो या तुमका आता व्हिडिओच्या पुढे समजतच. तर आम्ही पायरे उतरत जात होता. हा पायरे उतरत जाताना उजव्या साईडी हाय गजानन महाराज आणि दत्ताची प्रतिमा आहे. ते बघा मस्तपैकी इथे आल्यावर ना मन एकदम प्रसन्नच होता. चला चढून जाऊया गाडीकडे. आता इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट कुणकेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. ते बघा इथे या साईडला आपण गाडी पार्क केली आहे. धमाक झाला वर येतात. चला कुणकेश्वरात जाऊया. बघा मित्रांनो, आता आपण कुणकेश्वरात गेलेलो. आपण असं एक विषय झाला, मी जाणार होते देवळात, पण एवढा फुल आहे ना, म्हणजे एवढी गर्दी आज रविवार आहे, त्याच्यामुळे सगळे फिरा गेले. तुम्ही बघा समोर महादेवांचं मंदिर असा, आणि आपण आता जाताना त्या वरचा जो रस्ता दिसतोय देवगडमध्ये बाहेर पडतो त्या रस्त्याने जाणार आहोत. पण तुम्ही गर्दी बघू शकता, गाडीઓ किती लागलेले आहेत ते पार्किंगमध्ये. तर त्याच्यामुळे मी काय जाऊक नाही. हे आपले जे मित्र ते गेलेत सगळे, त्यांचं दर्शन वगैरे घेऊन येऊन देत ते. त्याच्यानंतर आपण इथून निघू. इथून पुढचा प्लॅन कुठे जायचं आहे काय अजून ठरलेलं नाही. बाळूमामा एक स्पॉट आहे, पण बघूया पुढचं अजून काय ते.
तर मित्रांनो कुणकेश्वरपर्यंतचा तुम्ही व्हिडिओ बघितलास आणि त्याच्यानंतर मी त्यांना खंय सोडलंय माहीत आहे, बीचवर सोडलंय आपल्या देवगड बीचवर. पण विषय काय झालो, देवगड बीचवर सोडलंय आणि माका जरा एका दुसऱ्या कामासाठी जायचा होता. तर त्याच्यानंतर ते हेका पण गेले, आपल्या किल्ल्यावर पण गेले. तर किल्ल्यावर मी आमचा जो ड्रायव्हर हा संजय तर ते का पाठवले, कारण माका दुसरीकडे ह्याचं जायचा होता. त्याच्यामुळे त्याच्या पुढची किल्ल्याची आणि देवगड बीचची जी शूटिंग आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये दाखवता आली नाही. तर तुमका या पावनाई देवी मंदिर, पोकरबाव आणि आपलं कुणकेश्वर हे मी स्पॉट दाखवलंय. तुमचं दर्शन झाला पावनाई देवीचा, पोकरबावचं दर्शन. तुमका जरी हा दर्शन आवडला असता, तुमका जर व्हिडिओ आवडला असता नक्की कमेंट करा. तुम्ही जर दाभोळे धुरीवाडीतले असाल, तुमची जर ती देवी असतात तरी पण मला कमेंट करा की ही आमची बाबा कुलदेवता, तरी पण मला सांगा. आणि चला व्हिडिओ हेच संपवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.